मित्रांनो, एकीकडे जगात युद्ध सुरू असताना तिकडे बार्सिलोनामध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेस हा एक मोठा इव्हेंट सुरू आहे. या इव्हेंटमध्ये जगभरातल्या टेक कंपन्या आपल्या नवीन येणाऱ्या किंवा मग कॉन्सेप्ट डिझाईन सादर करतात. यावर्षीही सॅमसंग, शाओमी, ऑनर, टेक्नो अशा कितीतरी कंपन्या आपापले कन्सेप्ट फोन, लॅपटॉप किंवा गेमिंग डिव्हाइसेस दाखवत आहेत. शाओमीने तर चक्क कारही सादर केली आहे. या सगळ्यात कोणते प्रोडक्ट एकदम युनिक वाटत आहेत किंवा कोणते प्रोडक्ट्स हे भविष्यात गेम चेंजर ठरू शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यात मग टेक्नोचा एक मॉड्युलर फोन आहे, ऑनरचा रोबोट फोन आहे, आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. एकदम इंटरेस्टिंग असा हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, तर सुरुवात करूया टेक्नोच्या गेम चेंजिंग, रिव्हॉल्युशनरी अशा मॉड्युलर फोनपासून. मित्रांनो, तुम्ही विचार करा की तुम्ही तुमच्या फोनमधले किती फंक्शन्स रोज वापरता. म्हणजे तुम्ही टेलिफोटो लेन्स असलेला फोन घेतलाय पण रोज फोटोच काढत नाही, किंवा मग मोठ्या बॅटरीचा फोन घेतलाय पण जास्त प्रवासच करावा लागत नाहीये. आणि कहर म्हणजे फोनमध्ये हे फीचर्स हवेत म्हणून तुम्ही जास्त पैसे दिलेत. आणि त्यात तुमची चूक नाहीये. मोबाईल कंपन्याच असे ढिगभर अननेसेसरी फीचर्स फोनमध्ये टाकून त्यांची किंमत वाढवत असतात. पण टेक्नोचा नवीन फोन या सगळ्यावर उपाय ठरू शकतोय. ॲटम असं नाव असलेला एक मॉड्युलर फोन टेक्नोने सादर केलाय. या फोनची खासियत म्हणजे यात तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तुम्ही फोनला बाहेरून जोडू शकता. म्हणजे बघा, फोनची बॉडी एकदमच स्लिम आहे, फक्त 4.9 mm एवढीच. त्यामुळे त्यात बॅटरी ही एकदम छोटी आहे. पण तुम्हाला आणखी बॅटरी हवी असेल तरी फोनच्या मागच्या बाजूला तुम्ही ती जोडू शकता आणि तुमचं काम झालं. आणखी बॅटरी हवी आहे, अजून एक जोडा. हे सगळं शक्य होतंय फोनच्या मॅग्नेटिक कनेक्टिव्हिटीमुळं. त्यामुळे तुम्हाला जे फीचर हवं आहे त्याचं हार्डवेअर तुम्ही फोनला जोडायचं आणि विषय संपला. बरं, हे फक्त बॅटरी पुरतं मर्यादित नाहीये. आता समजा तुम्ही ट्रिपला चाललाय आणि तुम्हाला असं वाटतंय की आज माझ्या फोनला चांगला कॅमेरा हवा होता, तर तुम्ही मागच्या बाजूला एक चांगली लेन्स ही जोडू शकता. ती लेन्स मग मॅग्नेट्सनी मोबाईलला कनेक्ट होईल आणि वायफायच्या मदतीने आतल्या सॉफ्टवेअरशी जोडली जाईल. यात मग DSLR कॅमेऱ्याला असते तशी मोठी लेन्स किंवा मग एखादी छोटी दिसणारी टेलिफोटो लेन्स ही तुम्ही कॅमेऱ्याला जोडू शकता. याप्रमाणेच तुम्हाला जर मोठ्याने गाणी ऐकायची तर फोनला मोठा स्पीकर जोडू शकता. आयफोनला असतं तसं वॉलेटही जोडू शकता आणि बऱ्याच गोष्टी तिथं ॲड करू शकता. आता मेन मुद्दा असा आहे की हा फोन येणार कधी, मला नाही माहीत. म्हणजे खरंच टेक्नोने हा मोबाईल सादर तर केलाय, पण तो खरंच लॉन्च करणार आहेत का, कधी लॉन्च करतील, किंमत काय असेल, यातली काहीच माहिती त्यांनी दिली नाहीये. आता सीन असा आहे की अशा प्रकारच्या टेक इव्हेंटमध्ये जेव्हा कुठलीही कंपनी आपल्या नवीन प्रोडक्टचे प्रोटोटाईप सादर करतात, तेव्हा बऱ्याच वेळा त्यांचं उद्देश केवळ शो ऑफ करणं एवढंच असतं. की बाबा, आमची टेक्नॉलॉजी एवढी पुढे आहे की आम्ही असं काहीतरी भारी बनवू शकतो. बाकी ते विकायला काढणार की नाही ते नंतर बघू. पण त्यातल्या त्यात एक गोष्ट चांगली आहे की टेक्नोचा हा कन्सेप्ट फोन चालू आहे. म्हणजे बऱ्याच वेळा कंपन्यांनी सादर केलेले कन्सेप्ट फोन हे चालूही नसतात. त्या मानाने टेक्नो बरंच पुढे आहे. ओके, दुसरा फोन आहे ऑनरचा. बाकी कंपन्या जिथं आपल्या फोनमध्ये AI फीचर्स देताना बघतायत, तिथं हार्डवेअरच्या बाबतीत मात्र कुणीच नवीन काय आणत नाहीये. पण ऑनरने चक्क आपल्या फोनमध्ये एक छोटा रोबोट दिलाय. आता हा रोबोट काय फोनमधून बाहेर येत नाही, पण फोनला एक डोका असल्याप्रमाणे तो नक्कीच वाटतो. ऑनरने काय केलंय तर फोनच्या कॅमेऱ्याला एक आर्म बसवलाय, ज्यामुळे फोनचा बॅक कॅमेरा हा बाहेर येऊन इकडे तिकडे बघू शकतो. हाच आर्म एका गिम्बल प्रमाणेही काम करतो. त्यामुळे अगदी धावत धावत जरी शूटिंग केलं तरी तुमच्या फोनने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ एकदम स्टेबल होतो. त्यामुळे तुम्ही फोन वापरूनही एखाद्या मूव्हीप्रमाणे सिनेमॅटिक शूट करू शकता. बरं, हा कॅमेरा फक्त कॅमेराही नाही, याला रोबोट म्हणायचं कारण म्हणजे यातली AI ट्रॅकिंग सिस्टीम. हा कॅमेरा AIच्या मदतीने आजूबाजूला पाहू शकतो, तो काय बघतोय हे ओळखू शकतो आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या पॉपअप मधून त्याबाबत युजरशी संवादही साधू शकतो. आता एवढं सगळं दिलंय म्हणजे कॅमेरा तसा भारीच पाहिजे ना. ऑनरने या फोनमध्ये तब्बल 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा असेल असं म्हणलंय. बाकी हा पण एक प्रोटोटाईपच आहे. कंपनीने खरं तर गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्येच याची घोषणा केली होती, पण आता त्यांनी त्याचं फंक्शनल डिव्हाइस सादर केले आणि सोबतच आम्ही हा फोन नक्कीच लॉन्च करू असंही म्हणलंय. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ऑनर हा फोन या वर्षीच्या शेवटीपर्यंत चीनमध्ये लॉन्च करू शकते. आता हे कधी होईल माहिती नाही, पण असा फोन जर आला तर तुम्ही तो घ्याल का हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. पुढचं प्रोडक्ट हे फोन बनवणाऱ्या कंपनीचं असलं तरी फोन नाहीये, ही आहे एक सुपर कार किंवा कंपनीने म्हणल्याप्रमाणे हायपर कार. शाओमीने त्यांची इलेक्ट्रिक सुपर कार या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर केली आहे. तिचं नाव आहे शाओमी व्हिजन GT. GT म्हणजे ग्रँड टुरिझमो. एकदम स्टायलिश, फ्युचरिस्टिक, स्लीक असं डिझाईन आहे. खरं तर कौतुक करायला गेलं तर विशेषणं कमी पडतील असंच या कारचं डिझाईन आहे. सीझर डोअर्स आहेत, म्हणजे दरवाजे वरच्या बाजूला उघडतात. आणि स्पीड म्हणाल तर 0 to 100 केवळ 2 सेकंदात जाते. म्हणजे माझं हे वाक्य बोलून व्हायच्या आधीच ही कार पुण्यातून निघून मुंबईला पोहोचेल.
फक्त ट्रॅफिक आणि खड्डे नसायला पाहिजेत. बाकी यात 100 किलोवॅटची सिलिकॉन कार्बाईड बॅटरी दिली. आणि आता सगळ्यांच्या मनातला प्रश्न म्हणजे कितना देतीये? तर एका फुल चार्जमध्ये ही कार 600 किलोमीटर जाऊ शकते. मगाशी म्हणलं ना, पुणे टू मुंबई आरामात. स्पोर्ट्स कार असल्यामुळे ग्राउंड क्लिअरन्स एकदमच कमी आहे, म्हणजे अजिबातच नाही म्हणलं तरी चालेल. आणि Xiaomiने स्पष्ट सांगितलंय की ही एक कन्सेप्ट कार आहे आणि याचं प्रोडक्शन किंवा विक्री काहीही करण्याचा आमचा विचार नाहीये. पण कन्सेप्ट असली तरी एक मोबाईल कंपनी पहिली इलेक्ट्रिक सुपर कार बनवते, ही गोष्टच किती भारी आहे. बाकी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसकडे आपलं लक्ष असणारच आहे. तिथं आणखी कोणते भन्नाट प्रोडक्ट येत आहेत हे पुढे कळेलच. तोपर्यंत या व्हिडिओमधले प्रोडक्ट्स तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि टेक संबंधी अशाच आणखी व्हिडिओसाठी टेक भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.